आणि सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात. आपण थेट जाऊया. मानसिंग पाचुनकर, जयश्रीताई पलांडे, अमोल थिटे, भगवानराव शेळके, रामभाऊ सासवडे, राजेंद्र रासकर, पगाटे, सविता पराड, केशरताई पवार, निवृत्ती अण्णा गवारी, सुरेश पलांडे, प्रवीण डोकले, चेतन दरेकर, मच्छिंद्र बापू, अनेक इथं कार्यकर्ते उपस्थित आहेत. आमच्या गावचे सरपंच आहेत, त्याच्यामध्ये अमोल थिटे, उपसरपंच ज्योतिताई गावडे, पंचक्रोशीतील जमलेल्या विविध गावचे सर्व उपस्थित असणारे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, त्यामध्ये सचिन वाबळे, किशोरप्पा, श्रीयुत शेळके सरपंच, सोपानराव जाधव, सतीश पलांडे, सर्व अनेक महायुतीचे, विशेषतः भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, मनसे, आरपीआय आठवले, आरपीआय खरात, आमचे सदाशिवराव खोत, हे सगळे आमचे सहकाऱ्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. त्या महायुतीमधले सर्व घटक पक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, गावातील वडीलधारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, माझी 10ला सभा होते, पण मी 11ला आलोय. माझे आज इथं शिरूर तालुक्यात सभा आहेत, चिंचवडला सभा आहेत, मावळामध्ये सभा आहेत, मला नावऱ्याला पण सभा घ्यायची आहे, आळंदीला सभा आहे. सभा जरा जास्त असल्यामुळं मी सहसा महाराष्ट्रामध्ये फिरतो, त्यावेळेस एक गावातलं कोणतरी प्रास्ताविक करतं, भाजपच्या वतीनं एक बोलतो आणि मी भाषण करतो आणि पुढे निघून जातो. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, मी यायच्या आधी उशीर झाला होता, त्यावेळेस काय भाषणं करायची ती करायला पाहिजे होती, म्हणजे मग तुमचंही समाधान झालं असतं. मित्रांनो, ही उद्याची निवडणूक भावकी गावकीची निवडणूक, त्या ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज इथं आल्यानंतर साहजिकच मी ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं ते स्वर्गीय बापूसाहेब थिटेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करताना मी 91ला ज्यावेळेस खासदारकीला उभा होतो, त्यावेळेस ह्या शिरूर विधानसभा मतदारसंघाने मला प्रचंड मतदान केलेलं होतं. देशात नंबर 1च्या मतांनी मी पुरुषांच्या मध्ये काँग्रेस पक्षात त्यावेळेस निवडून आलो होतो. 3.5 लाख मतं मला मिळालेली होती. तेव्हा मतदारसंघ छोटे होते. माझ्या विरोधी प्रतिभा लोखंडे होत्या, त्यांना 1 लाख आणि मला 4.5 लाख एवढी मतं दिली होती. आणि तेव्हा मी ठरवलं की इथून पुढे राजकीय जीवनामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण ह्या 6 तालुक्यांना विसरायचं नाही. बारामती, इंदापूर, पुरंदर, माझं शिरूर, पिंपरी चिंचवड, हवेली, हा सगळा भाग, दौंड, हा सगळा भाग ह्याच्यामध्ये होता. नंतर मतदारसंघ बदलले आणि आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला. खेड गेला, शिरूर झाला, इकडं मावळ आला, इकडं पुणे आला आणि तिकडं बारामती राहिला. मित्रांनो, निवडणुका म्हटल्यानंतर ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद ह्या निवडणुका वेगळ्या. आमदारकीची निवडणूक राज्य कुणाच्या ताब्यामध्ये द्यायचं त्याच्याकरता असते, परंतु लोकसभेची निवडणूक 135 ते 140 कोटी जनतेचा कारभार कोण मजबूतीनं पुढे नेऊ शकेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य पद्धतीचा न्याय कोण देऊ शकेल. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यातून आपण इतिहास पाहिला. आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीचे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. मी त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले. मधल्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना विनंती केली की साहेब, आता बरेच वर्ष झालेत, आम्हाला तुम्ही परवानगी द्या. तुम्ही आता 80 वर्षाच्या पुढे गेलाय, 84 वर्ष झाले आणि आम्ही चांगलं काम करू. भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण अनेक वर्ष राज्य चालवणारी माणसं आहोत. आम्ही सगळ्या राज्याला दुष्काळी भागात, अतिवृष्टीच्या वेळेस, त्याच्यामध्ये गारपीट झाल्यानंतर, अवकाळी पाऊस पडल्यानंतर, काही नैसर्गिक संकट आल्यानंतर अशा पद्धतीनं
कसं आधार द्यायचा आणि बाहेर काढायचं हे आम्हाला समजलेलं आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. साहेबांनी मला सांगितलं ठीक आहे अजित, आता मी राजीनामा देतो, मलाही आता हे सगळं कुणावर तरी सोपवायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे चालवा. मी म्हणलं बघा साहेब तुमचा निर्णय. मित्रांनो, मला काहींनी सांगितलं तुमचं जरा साहेबांच्यावर प्रेम आहे, तुम्हाला असं वाटतं की दादानी ह्या वयात साहेबाला सोडायला नको होतं. मी सोडतच नव्हतो. मी म्हणत होतो की तुम्ही घरी बसा, तुम्ही तब्येतीला सांभाळा, आम्हाला मार्गदर्शन करा, कुठं चुकलं तर कान धरा, कुठं आणखी काही सुचवायचं असेल तर सुचवा. जसं मी 30-32 वर्ष तुमचं ऐकत आलोय, तुम्ही म्हणाल ते आम्ही करत आलोय. 2004ला मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळत होतं, तरी साहेब म्हणले घ्यायचं नाही. नाही नाही साहेबांनी सांगितलं आता भाजपवर जायचं, आता शिवसेनेवर जायचं, आता काँग्रेसला सोडायचं. आता काँग्रेसला का सोडायचं तर परकीय मुद्दा, सोनिया गांधी परकीय स्त्री आहे अशा मुद्दा काढला. हे सगळं तुमच्या समोर आहे मित्रांनो. तरी आम्ही हो की चूक केलं नाही. वास्तविक प्रत्येकाला कुणीतरी संधी देतं. काही लोक म्हणतात अजित पवारला साहेबांनी संधी दिली. अरे हो ना, पण साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली. कुणीतरी तुमच्यातल्या बसणाऱ्या किंवा आता इथं वेगवेगळी मेघना बसलेली आहे, बाकीचे सगळे सरपंच आहेत, आमचा मानसिंग आहे, सुरेशराव आहेत, बाकीचे सगळे इथं बसलेत, प्रदीप आहे, सगळे इथं प्रत्येकाला कुणीतरी संधी दिली. मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये अनेकांना पिंपरी चिंचवडमध्ये आमदार केलंय, अनेकांना खासदार केलं. आता डॉक्टर कोल्हे आमच्या विरोधात मतं मागायला येतो, त्यांना पक्षात मी घेतलंय, उमेदवारी मी दिली, त्याच्यामध्ये निवडून आणण्याच्या करता दिवस रात्र एक झालो. परंतु 5 वर्ष त्यांनी लोकांना संपर्कच ठेवला नाही. त्याच्यावर मी येतो. पण मित्रांनो, चव्हाण साहेबांनी संधी देऊन पण 78लाच 11 वर्षातच साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं. काय वाटलं असेल चव्हाण साहेबांना? चव्हाण साहेब नंतर इतके खचले की त्याच्यामध्ये 84ला चव्हाण साहेबांचं दुःखद निधन झालं. कारण एकदम कोरी पाटी होती. आमचं अख्खं घराणं केंदुरकरांनो शेतकरी कामगार पक्षाचं होतं. फक्त काँग्रेसमध्ये पवार साहेब होते, तरी चव्हाण साहेबांनी त्यांना तिकीट दिलं. काँग्रेसवाल्यांनी विरोध केला. आम्हाला आजी आजोबा सांगायचे की बाबा का तर हा इतका तरुण मुलगा, लग्न पण न झालेला, पण चव्हाण साहेब म्हणले एक जागा कमी झाली तर काय बिघडत नाही, काँग्रेसच्या 200 जागा निवडून येतात. आणि तिथं संधी दिल्यामुळं आज पवार साहेब इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आम्हाला पण संधी मिळाली, परंतु एकदा संधी मिळत असती नंतर तुम्हाला तुमचं काम करावं लागतं. लोक काही सारखं साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या, साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या, असं करतील का? ती बारामती आहे. पहिले 5 वर्ष मला दिलं, नंतर मी काम दाखवलं या बारामतीमध्ये बघायला. आता उद्याचा पण निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. माझी बारामतीची जागा तर मी निवडूनच आणणार, निवडूनच येणार, कारण माझं काम बोलतंय. मी शब्दाचा पक्का आहे. एकदा शब्द दिल्यानंतर बदलत नाही. असंच मला मीटिंगला घेऊन गेले आणि सांगितलं की आपल्याला अमित शहा, पवार साहेब, मी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि सांगितलं की आता देवेंद्र मुख्यमंत्री तो उपमुख्यमंत्री, सरकार बनवायचं, कुठलं पालकमंत्रीपद कुणाला काय सगळं ठरलं. 5-6 मीटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी. आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही आपल्याला भाजपमधून नको जायला, आपण शिवसेनेबरोबर जाऊ. अहो म्हणलं आपण 6 मीटिंग केले राहू, त्यांना सांगितलंय. नाही म्हणले जाऊ दे इकडंच जाऊ. मी म्हणलं मला त्यांनी शब्द घेतलाय, मला नाही असं करता येणार. मी दिलेला शब्द पाळला. 72 तास का होईना, परंतु मी सरकारमध्ये गेलो, ते सरकार नाही चाललं, पण मी शब्द पाळला. मी अमितभाईंना सांगितलं, देवेंद्रजींना सांगितलं, माझ्या देखत हे ठरलेलं होतं, मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे. मित्रांनो, आता काल हे सगळं होत असताना मला आठवतंय अनेक निवडणुका मी लढल्यात. त्याच्यामध्ये 91ला तुम्ही मला खासदार केलं. मला PV नरसिंहरावांनी सांगितलं अजित तुला 3 महिन्यात राजीनामा द्यायचा. माझा विश्वासदर्शक ठराव झाला की तो राजीनामा द्यायचा. आणि म्हणलं मी काय करायचं, तू जायचं तिकडं आमदार व्हायचं. म्हणलं ठीक आहे. पंतप्रधानांनी सांगितलं, काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितलं, जी हुजूर आपका आदेश सिरसावन द्या. आणि आम्ही आपला दिला राजीनामा. पुन्हा आपलं इकडं आलो, आमदार झालो.
माझ्या जागी पवारसाहेब उभे राहिले, साहेब संरक्षण मंत्री झाले, त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले, ते झाले 92-93 मध्ये, ते झाल्यावर पी व्ही नरसिंहराव म्हणले आता शरदराव तुम्ही मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतर नाही, तुम्हाला आता सुधाकर नायका नाही झेपत नाही, तुम्हीच गेलं पाहिजे. साहेब पुन्हा आले, साहेब म्हणले आता अजित पुन्हा राजीनामा द्यावा लागेल, कारण ती जागा खाली करावी लागते. राजीनामा दिल्यावर मला म्हणले आता तूच बघ काय करायचं ते. मी म्हणलं मी काय उभा राहणार नाही, लोक जोड्यानेच मारतील, सारखं काय हे खो खो आहे का, ज्यांनी त्याला खो द्यायचा त्यांनी त्याला खो द्यायचा, आपण उभं राहणार नाही, मी आपला आमदार बरा आहे, मला काही खासदार व्हायचं नाही. मग म्हणले तू कुणाचं नाव काढतो, म्हणलं काढतो, मी बापूसाहेब तिटे, मदन बापना, वल्लभशेठ बेनके, दिलीप वळसे पाटील, आम्ही डेक्कननी जायचो. त्यावेळेस पुणे मुंबई रस्ता 8-8 तास लागायचे, चोकअप व्हायचा. आणि डेक्कननी जाताना माझी आणि बापूसाहेबांची सीट जवळ आली होती, जवळ बसलो होतो. बापूसाहेब बी स्किल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि बापूसाहेबांना म्हणलं बापूसाहेब आता ही जागा रिकामी झाली, तुम्ही राहता का खासदार केलं उभं. त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, मी खासदार केला, हा म्हणलं राहा ना. ते सगळा खर्च तू करणार असेल तर मी राहील उभा, सगळा प्रचार तू करायचा, सगळं तू करायचा. म्हणलं हा करतो. म्हणलं बघा बदलायचं नाही म्हणले नाही बदलत. म्हणलं मी साहेबांना बोलणारे रात्री, साहेब तिकडं आहेत, ते म्हणले बोल. साहेबांना सांगितलं साहेब बापूसाहेब तिथे अनेक वर्ष आपल्याबरोबर आहे, ते खासदारकीला उभं राहायला तयार झाले, आपण त्यांना उभं करू, आम्ही सगळा खर्च त्या ठिकाणी करतो, जो काही निवडणुकीच्या आचारसंहितेप्रमाणे असतो तो, आणि निवडून आणू. त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बापूसाहेबाला निवडून आणलं आणि खासदार केलं. तुमच्या गावामध्ये सदाशिवराव थिटे, त्यांना पण पंचायत समितीचा सभापती, मी अनेकांना तुमच्या तालुक्यामध्ये सभापती केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांना आपण संधी दिली. मी आत्ता सदाशिवरावला फोन केला, अरे सदाशिवराव मी गावात आलो राव, केंदूरला तुझा पत्ता नाही. दादा मला माहितीच नाही म्हणला सभा आहे. आता काय कपाळाला हाणावं, बाकीच्यांना एवढ्याला कळलं ना आमच्या सादाला कळलं नाही. पण म्हणलं ठीक आहे, आता सुरेशने फोन लावून दिला होता मला, आता म्हणतो मला म्हणतोय प्रदीप फोन केला होता, ठीक आहे आता त्याच्याच गावात येऊन त्याला खोट्यात कुठं पाडतात यार, तर काहीतरी काम असेल, हरकत नाही. परवा पण मला ते भेटलेले होते. मित्रांनो भावनिक होऊ नका, मी काही चुकीचं केलं नाही. आता काय केलं, पवारसाहेब काल काय जाहीर केलं की म्हणले आता काँग्रेसमध्ये जायचं, असं मी पेपरला वाचलं. आता म्हणलं जी काँग्रेस सोडली, परदेशी 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 मुद्दा करून, ते मुद्दा केला 10 जूनला आपण नवीन पक्ष स्थापन केला 99ला, आणि ऑक्टोबरला तर लगेच 4 महिन्यात काँग्रेस बरोबर आम्ही गेलो. साहेबांना म्हणलं साहेब काय हो अजित, ही आपली स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजी म्हणल्यावर जी हुजूर, आणि आम्ही आपलं करायचो. मित्रांनो कधीही शब्द मोडला नाही 30-32 वर्षात. मला सांगा आता मी पण 60च्या पुढे गेलो राव, किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही, आम्ही काही चुकीचं वागतो का. त्यामुळं भावनिक होऊ नका. तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा. आम्हाला पवारसाहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो. कुठंतरी 80 वर्षाच्या पुढं गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. केंदूरकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही, असती का नाही, मिळालीच असती. फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय. आम्ही दिवस रात्र राव काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला. साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती, जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची. मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक त्या दिवसापासून 91 आजपर्यंत ताब्यात ठेवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. ठेवली की नाही. आता दिगंबर दुर्गाडेला तिथं चेअरमन केलाय. जिल्हा परिषद ताब्यात ठेवली. इथंही मी तुमच्या 2 जागा आणि 1 जिल्हा परिषद जागेला सभेला आलो होतो ना, 1 जागा तर 13 का 17च मतांनी आली, पण आली, 3 जागा आल्या. मी सगळ्यांना मी कधी वाऱ्यावर सोडत नाही. त्याच्यामध्ये या सगळ्या पिंपरी चिंचवड कधी आपल्या ताब्यात नव्हतं, जे 92 पासून 2017 पर्यंत ताब्यामध्ये ठेवलं, एकदम चांगलं शहर केलं. आपल्याकडं मी कामाचा माणूस आहे, मी एखादी गोष्ट मनावर घेतली तर मी करतो. बारामती कशा पद्धतीनं बदलली एकदा येऊन बघा. अनेक लोक मेघनाला विचारा
की अनेक लोक सांगतात आम्हाला निवडून द्या, आम्ही आपला मतदारसंघ बारामतीसारखा करू. म्हणजे काहीतरी आम्ही केलंय ना, का तिथं गोट्या खेळलो काय? कामच केलं ना. ह्याचा विचार कुठेतरी करणार आहे का नाही? आणि काल तर काय एक सभा झाली शिरूरला, तिथं तर काही काही तर असं बरळले, म्हणले हे गोडगंगा कारखाना अजित पवारने बंद पाडला. तिच्या आला अजित पवार डायरेक्टर नाही, चेअरमन नाही, व्हाईस चेअरमन नाही, माझ्याकडे काय जादूची कांडी, हा हे कारखाना बंद पाड, की कारखाना बंद पडला. अरे तुम्हा लोकांना म्हणजे तिथं असणाऱ्या चेअरमनला चालवता आला नाही. अशोक बाबा, तू त्याच्यावर कर्ज काढलं, एकदम 25 वर्षात चांगला चाललेला कारखाना कर्जबाजारी केला आणि पावती माझ्या नावावर फाडता. उलट मी माझ्या भागातले कारखाने चांगले चालवतो. माझ्यातला भाव 3350 रुपये माझ्या सोमेश्वरचा भाव असतो, 3411 रुपये माझ्या माळेगावचा भाव असतो. आम्ही इतके चांगल्या संस्था चालवतो. आम्ही असं तसं काम करत नाही, परंतु त्यांच्याकडे मुद्दा नाही म्हणून काही पण बोलायचं आणि सांगायचं की हा कारखाना अजित पवारांनी बंद पडलेला आहे आणि अशा पद्धतीनं काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा त्या बाबतीत. आणि कारण काय सांगितलं, 30/6/2024 अशोक बापू बाजूला गेले म्हणून थकबाकीत पक्षात फाटाफूट होण्या अगोदर कर्जन हे झालं, दुरावस्था झाली. बरोबर होता, माझ्या शपथविधीला होता, अमोल कोल्हे शपथविधीला होता. तुम्ही फोटो बघा, यांनी बाईट दिले. अशोक पवारचं दुखणं तिथं मी शपथ घेतली, भुजबळांनी शपथ घेतली आणि तिसरी का चौथी शपथ दिलीप वळसे पाटलांनी घेतली. तिथं अशोक पवारचं आमच्या भावकीचं गाडं बिघडलं. ते वडलावराव यांचं माझं जमत नाही, दादांनी ह्यांना नको होतं घ्यायला मंत्री करायला, आता मी दादांच्या बरोबर राहणार नाही. त्यांचं स्थानिक वाद आणि माझ्या नावाने बोलतात. मित्रांनो, मी कधी मेघनाला विचारा, ती भाजपची आहे, त्याच्यामध्ये मागं आम्ही सरकारमध्ये असताना भाजपचे किंवा इतर विरोधी पक्षाचे आमदार आले आणि काम होण्यासारखं असेल तर मी काम करायचो. मी असा माणूस नाही, कारण हे पण 5-5 लाख लोकांच्यातनं निवडून येत असतात. काही झुकतं माग सत्ताधारी पक्षाला मिळत असेल त्याबद्दल दुमत नाही, परंतु अजिबातच विरोधकांची कामं नाही केली तर कसं चालेल? असं नाही राजकारण होत, असं नाही समाजकारण होत. तुम्ही भावनिक होऊन त्या ठिकाणी मतदान करू नका. ही देशाची निवडणूक आहे. आणि मी का शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबायला सांगतो, समोरील बटन दाबायला सांगतो का? तर आपल्याला केंद्राचा निधी आणायचा. गिरीश बापट साहेबांनी पुण्यामध्ये आणला, नदी सुधार कार्यक्रमाला करोड रुपये आणले, 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना करायला पैसे 2400 कोटीची योजना आणली, टर्मिनल 500 कोटी रुपये, पुणे एअरपोर्टचं टर्मिनल चांगलं करायला आणले, मेट्रोला 16,000 कोटी रुपये आणले. आपल्या खासदारांनी काय केलं? खासदार तर म्हणायचं मला नकोच खासदार की मी राजीनामा देतो. अरे म्हणलं का राजीनामा देतो? म्हणले दादा मी सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी, मी अभिनेता आहे, मी चित्रपटात काम करत असतो, मला वेळ नसतो, मी मालिकेत काम करत असतो, मला त्याच्याबद्दलचं शूटिंग करावं लागतं, सेट असतात मुंबईमध्ये. सेट म्हणजे कळेल काय ना, काय सेट? हा, कळतंय ना सेट म्हणजे? ते चित्रपटात सेट उभा करतात, तर ते तिकडं असतं. त्याच्यावर मी काय करणार? मी कधी केंदूरला जाणार, मी कधी आंबेगावला जाणार? आणि ती बाबा 5 वर्षात केंदूरला किती झाले? काही निधी बिधी दिला का? नाही. काय बघा, आता बघा तुम्हीच. आणि मला म्हणत होते मला राजीनामा द्यायचा. मी कसं बसं म्हणलं नको रे बाबा, आता राजीनामा दिल्यावर लोक तर आम्हाला मतच मागून देणार नाहीत. 5 वर्षाकरता दिलं आणि तुम्ही राजीनामा देता, तुम्ही काय आम्हाला पोरकट समजता का? असं म्हणून आम्हालाच हल्ला करतील. म्हणलं नको देऊ. आणि आता एकदम पुन्हा उभा राहायला निघालाय. मित्रांनो, त्यांच्याकडनं काम होणार नाही. माझ्या बारामतीमध्ये देखील सुप्रियाला मी 3 वेळेला निवडून दिलं, त्याच्यामध्ये देखील विरोधी पक्षाचा खासदार म्हणून विकास होऊ शकला नाही. आपल्याला विकास करायचा आहे. मी राज्य सरकारचा निधी देईलच, त्याबद्दल काळजी करू नका. दिलीप वळसे पाटलांना पण आम्ही सरकारमध्ये आल्यावर शेकडो कोटी रुपये दिले, तिकडं अतुल बेनकेला दिले,
दिलीप मोहितेला दिले, सगळ्यांना दिले, त्याबद्दल दुमत नाही. कारण आम्ही लोकांची कामं करायला निवडून जातो, आम्ही तिथं नुसती भाषणं करायला निवडून जात नाही. लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात, अडचणी सोडवाव्या लागतात. आज आपल्या इथं देखील केंदूर पाबळ परिसरामध्ये 12 गावांच्या शेतीच्या पाण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून इथली मागणी आहे, आंदोलन चाललीत. 6 महिन्यापूर्वी 12 गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून चक्री उपोषणाचं आंदोलन केलं होतं की नव्हतं? मागे हिवाळी अधिवेशनात नागपूरला या अरे थांब रे बाबा, सगळं जरा दमाने घे ना, एकदम फास्ट आस्तारीकरणच वर आला. त्याच्यामध्ये मागील हिवाळ्यात अधिवेशनात नागपूरला दिलीप वळसे पाटलांनी, शिवाजीराव आढळराव पाटलांनी, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, ज्याचा उल्लेख मगाशी आमची मेघनाताई बोर्डीकरांनी केला, त्याच्यामध्ये बैठक झाली, त्यावेळी चर्चा झाली. आणि चास कमान, कलमोडी, डिंबे या धरणातून कशा पद्धतीनं ह्या गावांना पाणी देता येईल याचा सर्वे करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. 2019 साली देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी अशाच पद्धतीचं आंदोलन ह्या भागामध्ये झालं. जलसंपदा राज्यमंत्री त्यावेळेस विजय बापू शिवतरे होते, त्यांच्या उपस्थितीत मुंबईला बैठक पण झाली, त्यातील देखील सर्वे करण्याच्या सूचना दिल्या. परंतु त्याच्यामध्ये काय व्हायचं, ते कलमोडी धरण आहे, त्याच्यात एका बाजूला माझा आंबेगाव तालुका आणि एका बाजूला माझ्या खेड तालुका. तर दिलीप मोहिते म्हणायचे, राव माझ्या उशाशी धरण आणि माझी गावं मात्र उपाशी राहणार, असं कसं चालेल? मला पण काही पाणी द्या 5-6 गावांना, तिकडं काही 7 गावांना काही द्यायचं ते द्या, इतर काही खाली न्यायचं ते खाली न्या. आता मित्रांनो, त्याच्यामध्ये आम्ही दिलीप वळसे पाटलाशी आणि दिलीप मोहित्यांशी चर्चा केली. मी त्याच राष्ट्रवादीमध्ये मी म्हटलं, वाद घालू नका, ह्याच्यातनं लोकांचं नुकसान होतं आहे, आपण तुमच्या दोघांचा मार्ग काढू. तेव्हा आता दिलीप मोहिते तिथं तयार झालेले आहेत. प्रत्येक 3-4 वर्षानंतर ह्या भागामध्ये दुष्काळ पडतो, साधारण दर 3-4 वर्षांनी दुष्काळ आपल्या 5वीलाच पुजलेला आहे. त्याच्यामध्ये थिटेवाडी धरण पूर्णपणे कोरडं राहतं. यावेळेस या भागात पिण्याच्या पाण्याच्यासाठी टँकरनी माझ्या केंदूर परिसरामध्ये पाणी पुरवठा करावा लागतोय आणि त्याच्यामुळे यावर्षी देखील अशाच पद्धतीनं दुष्काळ पडलेला आहे आणि पिण्याचं पाणी टँकरनी चालू आहे. ही जी योजना आहे 12 गावाची, त्याच्यात केंदूर आहे, पाबळ आहे, धामारी आहे, खैरेनगर, खैरेवाडी, हिवरे, कानूर मेसाई, मिडगुडवाडी, त्याच्या मिडगुलवाडी, चिंचोली, मलठण, निमगाव, भोगी, सोने सांगवी अशी गावं आहेत. आता आम्ही नवीन धोरण केलं आहे, मी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनीच केलं. हे आत्ता यांनी सांगितलं ना, चास कमान कारवा कधी झाला आहे? 72ला झाला आहे, दुष्काळी काळात. लोकांना हाताला काम द्यायचं म्हणून ती कॅनॉल केला आहे. ते जात आहे मुरमातनं, त्याच्यावर पाणी नुसतं पाझरून निघून जात आहे, पाणी पुढं रेटलं जात नाही. आता आम्ही बंद पाईपलाईनमधनं पाणी आणतोय, त्याच्यावर पाणी फास्ट लोकांच्यापर्यंत पोचतोय. आता तशाच पद्धतीने ही आपली योजना केंदूर पाबळ परिसरात 12 गावांची आपण बंद पाईपलाईनमधनंच पाणी आणतोय. त्या संदर्भामध्ये आपल्याला पाण्याची बचत करायची आहे. आम्ही पूर्वीच्या काळामध्ये, आज माझ्या आजोबाच्या, माझ्या वडिलाच्या, आम्ही शिवाराला पाणी द्यायचं. आता नवीन टेक्निक आलं आहे, त्या शिवाराला पाणी द्यायच्याऐवजी झाडाच्या मुळाला पाणी द्यायचं. ठिप 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 ठिपका, ठिबक म्हणतात त्याला, ड्रीप म्हणतात, मायक्रो स्प्रिंकलर. त्याच्यातनं पण 72 शेतकरी द्राक्षाच्या बागा, डाळिंबाच्या बागा, पाहिजे त्या बागा अतिशय चांगल्या पिकवतो. आणि म्हणून हे सगळी नवी टेक्नॉलॉजी आम्ही आता शेततळी करायला संधी दिलेली आहे. त्याच्यात प्लास्टिकच्या कागदाला आम्ही पैसे देतो आणि त्याच्यात त्यांनी पाणी साठवावं. आपल्याला पाऊस पडल्यानंतर पुन्हा मध्ये जर ओढ दिली तर त्या शेततळ्याचं पाणी दिलं तर पीक चांगलं येतं आहे. अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आम्ही करतोय. मित्रांनो, ह्याच्यातलं अमोल कोल्हे जे काही करणार नाही, ते म्हणतील माझं शूटिंग आहे, माझी मालिका चालू आहे. मला तर एकदा म्हणले, दादा कौन बनेगा करोडपतीमध्ये मला मराठीमध्ये बोलवलं होतं, परंतु मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी
कार्यकर्त्यांच्या वास्तुशांती सत्यनारायण कार्यक्रमाला पैसे घेऊन कार्यक्रम घेतले कुणी? आपल्याला नाही भाऊ माहिती, चिठ्ठी आली ती बघा तपासा. मी आपल्याला माहिती नसणार उगीच काहीतरी सांगायचं आणि कोणाची तरी बदनामी करायची. तसं असेल तर तुम्हीच तपासा. योग्य असेल तर निर्णय घ्या, अयोग्य असेल तर सोडून द्या. आपण काही कुणावर आरोप करत नाही. जे खरं असतो तेच मी बोलत असतो. त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आत्ता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी ह्या सरकारमध्ये आहे. आम्ही शेतकऱ्याच्याच पोटी जन्माला आलो आहे. शेतीच हा माझा व्यवसाय आहे. शेतकरी हीच आमची जात आहे. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. पूर्वीच्या तुलनेमध्ये आता ऊसाचं क्षेत्र वाढलं आहे. काही दिलीप वळसे पाटलांच्या प्रयत्नामुळं बराचसा प्रश्न आता या भागातले सुटलेले आहेत. पुढचे राहिलेले पण सोडण्याच्या करता दिलीपराव सतत पाठपुरावा करत असतात. आत्ता ते आजारी आहेत. पहिल्यांदाच असं घडलंय की निवडणुकीच्या काळामध्ये दिलीपराव आजारी आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की ते मला म्हणले व्हीलचेअरवर बसून येतो. म्हणलं अजिबात नाही, दवाखान्यात थांबा, धडधाकट बरे व्हा. तब्येत चांगली असेल तर कामं करता येतात. तब्येत जर चांगली नसेल तर अडचणी येतात आणि लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात. त्याच्यामुळं तुम्ही अतिशय खणखणीत बरं व्हा. आणि मग या तोपर्यंत आम्ही असो, प्रदीप असो, मानसिंग असेल, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, आम्ही प्रचाराची यंत्रणा त्या ठिकाणी राबू. आता मेघना पण आपली सूनच आहे, ती जिंतूरचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करते. तिचंही काम तिथं चांगलं चाललेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं नवीन टीम पण आम्ही बरोबर घेतोय. जुन्या नव्यांचा योग्य पद्धतीनं कसा आपल्याला फायदा उठवता येईल अशा प्रकारची आमची लोकांना भूमिका आहे. आणि म्हणून आता आम्ही लाईट बिल जास्त येतं. यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्प मेघना मी जाहीर केला. त्याच्यामध्ये सोलरला 8.5 लाख पंपाला आम्ही वीज द्यायचं चालू केलंय. किती? 8.5 लाख. आत्ता पण मला एक निवेदन आले तुमच्या सरपंचाचं की दादा, केंदूर येथे ACZ साठी संपादित केलेल्या 560 एकर गायरान जमिनीवर सोलर प्रोजेक्ट राबवा. अशा प्रकारचे प्रोजेक्ट महावितरण कंपनी राबवते. आणि त्याच्यामध्ये पूर्वी मला वाटतं एकरी काहीतरी 30,000 रुपये द्यायचे, आता काहीतरी वाढवलं वाटतं. तर ते पैसे तुमच्या गावाला मिळतील. मी गेल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर ह्याच्यात लक्ष, सरपंच ताई तुम्ही काळजी करू नका, आम्ही लक्ष घालू. फक्त तिथं झाड नसलं पाहिजे. का झाड आहे? बॅरन लँड आहे, कुसळ उगवणारी जमीन पाहिजे. कारण सावली चालत नाही त्या सोलरला, ऊन डायरेक्ट लागतं तर पंप चालतो. आम्ही आमच्या भागामध्ये 15-15, 20-20 हॉर्सपॉवरचे पंप बसवलेत, उत्तम चालतात. आत्ता जे विजेचा लंपटडाव चाललाय, दिवसा सूर्य उगवला 8 वाजले, भाकरी बांधायची, रानात जायचं, बटन दाबायचं, पाणी सुरू. कडूसं पडलं, मावळलं सूर्य, मोटर आपोआप बंद. घरी बिबट्याची भीती नाही, काय नाही. घरी जायचं, पायका पोरात राहायचं, जेवायचं, खायचं आणि झोपायचं. नाहीतर रात्री विंचू, काटा, साप. आणि तुमच्या 4 तालुक्यात तर बिबट्याने हायदोस घातलाय. 460 बिबटे आहेत. शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर. काल पण जुन्नरला एक 8 वर्षाच्या मुलाला ते यात्रेकरता तिकडनं आलं होता आई वडील घेऊन, पारनेर नाही, अकोले म्हणून, आणि त्याला उचलून दिलं. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आता जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, पिंजरे लावायचे आहेत, काय करायचं. आणि कायदे कठीण आहे. तो सुप्रीम कोर्टाने कुठल्याही वन्यजीवाला बंदुकीनं गोळी घालायला शिक्षा ठेवलेली आहे. त्याच्यामुळे कोणी बंदूक पण चालू शकत नाही. मग त्यांना पिंजऱ्यात पकडावं लागतंय. आता पिंजरे पण मोठ्या प्रमाणावर मागवलेत, गाड्याही त्यांना द्यायची व्यवस्था केली. आणि कुठल्याही परिस्थितीत आता काय करावं लागणार आहे, हसण्यावर नेऊ नका, परंतु त्यांना पकडायचं आहे आणि त्यांची नसबंदी करायची, पिल्लं वाढू नये म्हणून. कारण आता एक मादी वर्षातनं 2दा विते. पूर्वी एकच बच्चा राहायचा, आता 3-3, 4-4 बच्चे राहतात. कारण ऊसाचं रान असतं आणि त्याच्यात त्यांना लपायला जागा मिळते. हे नवीन प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण होत आहे. त्याच्यातनं आम्ही मार्ग काढतोय. तुम्ही काळजी करू नका. कुणी आमच्यावर आरोप करताय, वास्तविक कुणीच म्हणणार नाही की आपल्या कारकिर्दीमध्ये कुणाचा तरी लहान मूल बिबट्याने न्यावं. पण हे घडलेलं आहे आणि ते घडू नये
म्हणून जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंटला विश्वासामध्ये घेऊन कामं करायची ती कामं आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. 12 गावांचा शेतीच्या पाण्याच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये निधी लागणार आहे. ही सगळी कामं फुकट होत नाहीत. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. ते मागं यांनी आपलं 5 वर्ष, माझा तालुका 10 वर्ष मागं गेला आणि जिथं मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार गेले त्यांना मात्र चांगला निधी मिळाला, म्हणून तो बॅकलॉग भरून काढायचा आहे. शिवाजीराव आढळराव पाटलांना तुम्ही घड्याळाच्या समोरचं बटन दाबलं तर हे शेतीच्या पाण्याचे आणि पिण्याच्या पाण्याचे जे प्रश्न आहेत त्याला केंद्र 50% पिण्याच्या पाण्याला देतं. आत्ताच मला निवेदन आलेली आहेत. ह्या निवेदनामध्ये ते आहे. मी निवेदन फार व्यवस्थित घेऊन जातो आणि त्याचा आचारसंहिता संपल्यावर कारवाई करतो. माजी सरपंचाला, तुम्हाला सगळ्यांना, प्रदीप तुला, मानसिंग तुला सगळ्यांना सांगणं आहे की ज्या ज्या ठिकाणी मी जी जी आश्वासन दिलेली आहेत, थोडंसं मागे सरतं, त्या पद्धतीनं तुम्ही पाठपुरावा करायचा. माझ्याकडे यायचं. मी मंत्रालयात सकाळपासून असतो. केंद्रकरांना मी 5:30ला उठतो, 6ला कामाला लागतो. उद्या तर काही लोकांना काल जुन्नरला भेटली, त्यांना 6:30ला बोलवलं की नाही, सकाळी 6:30ला. ती येतील संध्याकाळी. त्याला म्हणलं संध्याकाळी नाही, सकाळी आणि सकाळपासून कामं करत असतो. हे खोटं बोलत नाही. मी माझ्या मतदारसंघात 5:45ला कामं चाललेली असतात. साईटवर जातो. काम नीट चाललंय का, दोरी वळंब्यात आहे का, सिमेंट व्यवस्थित आहे का, त्याच्यामध्ये पाणी नीट मारतायत का. उगीच नाही बारामती बदलली. त्याला कष्ट घ्यावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. जसं तुम्ही तुमचा व्यवसाय करताना, तुमची शेतीवाडी करताना तुम्हाला जसं कष्ट घ्यावे लागतात, कष्टाचं चीज होतं. आणि जे आळशी असतो त्याचं काय होतं, वाटोळच होतं. त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे, मी एकनाथराव आणि आमचे देवेंद्रजी, आमचं चांगल्या पद्धतीनं त्रिकूट जमलेलं आहे. आम्ही राज्याचं भलं करतोय. परवा पंतप्रधान पुण्याला आले असताना एकनाथराव भाषणाला उठले तेव्हा खुर्ची पंतप्रधानाच्या जवळची मोकळी होती. मी लगेच ती खुर्चीवर जाऊन बसलो. त्यांच्याशी मला बोलायचं होतं. मी त्यांना सांगितलं, पंतप्रधान साहेब, माझ्या भागामध्ये, महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात, वेगवेगळ्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठा आहे. कांदा निर्यात बंदी केल्यावर ते आमच्यावर चिडतात, आम्हाला कांदे फेकून मारतात. त्याच्यामुळं तुम्ही कांदा निर्यातीला परवानगी द्या. तुम्ही आता त्या ग्राहकालाही परवडलं पाहिजे, परंतु उत्पादकालाही परवडलं पाहिजे. जर आम्ही शेतकऱ्याला उत्पादक म्हणून परवडलं नाही तर आम्ही कसं कांदा पिकू. आणि आम्ही नाही कांदा पिकवला तर कांदा खाणारे कुठनं कांदा खाणार आहेत. मग ते म्हणले ठीक आहे, मी मार्ग काढतो. आता त्यांनी निर्यात बंदी उठवली. आता कांद्याचे भाव वाढलेले आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीनं आमचं काम चाललंय. आम्ही त्याच्यामध्ये ऊसाचे पण भाव वाढले. दरवर्षी FRP वाढून तुम्हाला आम्ही देतोय. जवळपास 25,000 कोटी रुपयाचं इन्कम टॅक्स मुद्दल आणि व्याज लागलं होतं. ते पण अमित भाई आणि मोदी साहेबांच्याकडनं काढून घेतलेलं आहे. मागं काँग्रेसच्या राजवटीमध्ये 20 वर्ष आम्हाला काढता आलं नाही. काही गोष्टी झटपट कराव्या लागतात. त्याकरता आपण काळजी करू नका. मी कधीही महाराष्ट्रात नाही, आपल्या कुठल्याही भागात कारखाने बंद पडलेले नाहीत. उलट मी आता थेऊरवाल्यांना सांगितलं, तिथं नवीन पॅनल आलं निवडून की तुम्ही आचारसंहिता संपल्यावर या, मी तुम्हाला राज्य सहकारी बँक, सहकार विभाग, साखर आयुक्त आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ह्या सगळ्यांची मदत घेऊन देतो आणि तो कारखाना पुन्हा चालू करा चांगला. आमच्या भीमा फाटस कारखाना अडचणीत होता, म्हणजे राहुल कुलांचा, त्यांनाही सगळी मदत केली. आता ते निराणी यांना दिलाय. आता तो चांगला चालायला लागलेला आहे. माझा त्या अशोक पवारला, माझ्या भावकीला तो कारखाना चालवता आला नाही. त्याला आता कसं सांगायचं की मी कमी पडलो. ते आता माझ्या नावावर ढकलतोय की अजित पवारांनी कारखाना बंद पाडला. अरे तुझ्या अंगात नाही दमन, काय माझं नाव घेतो मी कारखाना बंद पाडला. आता इथं भीमाशंकर कारखाना कसा चाललाय की नाही जोरात. दिलीप वळसे पाटील नंबर 1चा कारखाना चालवत आहेत. ती पराग कारखाना खाजगी, ती कसा चांगला चाललाय. आणि तुम्ही मला माझी नावं घेता शहाण्यांनो. आणि घोडगंगा बंद पडला, मग व्यंकटेश कृपा कस काय चालला. हा, जरा विचार करा डोक्याने. मी खरं बोलतो, राग येईल एक वेळ तुम्हाला, पण मला कोणी खोट्यात पाडलं तर मी नाही सहन करणार.
मी कोणाचा 5 पैशाचा मिंदा नाही आहे, चहाचा मिंदा नाही आहे. आणि हे शहाणा सांगतोय मग याचा स्वतःचा घरचा कारखाना चांगला चालतोय, मग ती कसा बंद नाही पाडला? मग अजित पवार बंद पाडतो तर मग अजित पवारने तुझा का बंद नाही पाडला? शेतकऱ्याचा बंद पाडला. काही पण बोलतात. मित्रांनो, यांच्याकडे आता मुद्दे राहिलेले नाही आहेत. काही थातूर मातूर सांगतात, काही खोटे आरोप करतात. आमच्या मागासवर्गीयांना सांगतात संविधान बदलणार आहे, घटना बदलणार आहे. साफ खोटं आहे. काही संविधान बदलणार नाही, घटना बदलणार नाही. संविधान चांगलं आहे, घटना चांगली आहे. आमच्या मुस्लिम समाजाला सांगतात आता तुम्हाला सगळ्यांना एकत्र करणार आणि पाकिस्तानला पाठवणार. कोण पाठके? काही बडबडतात राव. 10 वर्ष सगळ्यांना व्यवस्थित वागणूक दिली ना, 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं ना, गॅस कितीतरी उज्ज्वला गॅस माझ्या आया बहिणींना मिळाले का नाही? आम्ही आता पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, आशा वर्करचं वाढवलं, त्या आमच्या अंगणवाडीच्या काम करणाऱ्या भगिनीचं वाढवलं. आमचं काम चाललेलं आहे. हे मुद्दाम आमच्या नावाने म्हणजे बोटं मोडतायत. यांचं काही खरं नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, अजिबात भावनिक होऊ नका. मी पण भावनिक होऊ शकतो, परंतु भावनिकनं ह्या 12 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. त्याला निधी लागणार आहे. आम्हाला आढळरावला सांग बरोबर घेऊन जावं लागेल. आढळराव चला आपण तिकडनं निधी घेऊन येऊ, आणि तो निधी आणि राज्याचा निधी त्याच्यातनं आपली कामं होणार आहे. देश एवढा मोठा आहे, आपलं राज्य त्याच्या मानाने लहान आहे. मी 6.5 लाख कोटीचं बजेट देतो तुमच्याकरता. देशाचं बजेट काही कोटीचं आहे, याचा विचार करा. आणि त्या प्रकारे कुठंही त्या माझं आत्ताही म्हणणं आहे की साहेब आजारी पडतात, साहेबांनी घरी थांबावं, आराम करावा. आता काय काढलं काल? म्हणले काँग्रेसमध्ये त्यांनी काढलेला पक्ष त्याच्यात आता घेऊन जायचं. अरे काँग्रेसचं तुमचं जमलं नाही म्हणून तर तुम्ही काँग्रेसमधनं बाहेर पडला. आता काँग्रेस कशी काय बरी वाटायला लागली? हे काय बरोबर नाही. हे जे काही आहे, आया बहिणींनो, केंदूरकरांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, इतर बाबतीतले पण तुमचे मला सरपंचताईंनी दिलं, ज्योतिताईंना अमोलनं, की केंदूर पाबळ येथे कार्यान्वित असलेले जलजीवन मिशन अंतर्गत चिंचोशी गावातील ग्रामस्थ पाणी आणून देत नसल्याबद्दल सरकारी कामात कुणालाही अडथळा आणता येत नाही. आचारसंहिता संपली की मी याच्यामध्ये लक्ष घालतो. आमच्या चिंचोशीचे पण नुकसान होऊन देत नाही आणि केंदूर आणि पाबळला पण पाणी मिळेल अशा पद्धतीनं मार्ग काढतो. पण त्याच्याकरता तुम्ही शहाण्यांनो मला येऊन भेटायचं, पाठपुरावा करायचा. केंदूर येथे टोकाची ठाकरवाडी आणि पिंपळखोरी ठाकरवाडी बेघर आदिवासींना घरं मिळण्याबाबत यंदाच्या वेळेस मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर 3 कोटी गरीब लोकांना घरं बांधणीचा कार्यक्रम आहे. आणि 300 युनिटपर्यंत जे गरीब लोक वीज वापरतात त्यांना मोफत वीज 300 युनिटपर्यंत. हा कार्यक्रम आपण घेतला आहे. तुम्हाला घरं मिळतील. सरपंचताई तुम्ही यादी तयार करा, त्याच्यामध्ये कागदपत्राची पूर्तता करा. फक्त ते गरीब असले पाहिजे, कुठल्याही जाती धर्माचे असू द्या. ह्याच्या आधी इतर धर्माला मिळत नव्हतं, आता नाही. ज्याचं 8 लाख का 6 लाख मला एक्झॅक्ट आकडा माहिती नाही, त्याच्या आत त्याचं उत्पन्न आहे, त्याला घर नसेल, बेघर असेल तर त्याला घरकुल मिळेल. त्याच्यामुळे ह्यांनाही घरकुल मिळेल. केंदूरचं ACZचं सोलरचं सांगितलं ते आपण करून टाकू. शिरूर तालुक्यातील 12 गावांचं शेतीसाठी ते मी सांगितलेलं आहे. 12 गावांना दुष्काळग्रस्त भागांना शेतीच्या करता तेच निवेदन दामारीचं आहे, ते सांगितलं आहे. आमचा पिंपळी जगताप व वाजेवाडी चास कमान कॅनॉलद्वारे पाणी सोडावे, त्याच्यामध्ये केंदूरचा थिटेवाडी बंधारा ह्या संदर्भामध्ये आत्ता जे काही भरणं चाललेलं आहे ते उरकलं की हे पण आपण त्या बाबतीमध्ये करू. लाईनिंगचं काम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. आता टप्प्याटप्प्याने चास कमानचं लाईनिंग सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये ते झाल्यावर आणखीन पाण्याची बचत होणार आहे. त्याचा फायदा माझ्या शिरूर तालुक्याला, माझ्या खेड तालुक्याला करून देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे.
त्याबद्दल आपण काळजी करू नका. त्याचबरोबर ते कारखान्याचे दुरावस्था ते सांगितलं. पोटचाऱ्यांना शिक्रापूरमध्ये पोटचाऱ्यांना पाणी सोडण्याच्या बद्दल धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आमची स्थिती आहे. ती स्थिती अजित पवार बदलून देईल. जरा कळ काढा. त्याच्यामध्ये भरणं खालचं उरकू द्या. ते भरणं झाल्यावर ह्या पद्धतीनं पण आपण लगेच अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. कशाला उग्र? लगेच उग्र. त्याला काय रे तुम्ही? त्यामध्ये आत्ता जे काही टेलला पाणी चाललंय त्यांचं भरणं उरकू द्या ना. मग कशाला उग्रण फिग्रण करताय? मला ना दम दिलं की नाही आवडत. तुम्ही गोड बोलून काम करून घ्या ना. त्याच्या आला आहे ना मी तयार. कामाचा माणूस आहे मी असा तसा नाही आहे. पोटचाऱ्यांचं ते पण आमच्या भगवानराव शेळकेंनी सांगितलं. ते पण हेच आहे त्यांचं आणि आमच्या भगवानराव दोन दिले राव भगवानरावनी. हा अरे हे काय भगवानराव शेळके नाही काय भगवानराव शेळके. वा अजित पवारची पोच घ्यायला निघाले. एवढा गैरविश्वास. दारा तुमची निवेदन जावा तिकडं. याला आयुष्यात 35 वर्षात कोणी मला पोच मागितली नाही. ही गडी पोच मागतोय. तुलाच पोचून टाकतील. अरे एवढं जाय नको एकच वागा नको. आपलं गाड्या वादा तुमचं काम केल्यावर मग करा वादा. मित्रांनो मी आपल्याला सांगतो तुम्ही केंद्रकरांनो माझ्यावर विश्वास ठेवा. मी शब्दाचा पक्का आहे. मी आत्ता जी कामं सांगितलेली आहेत ती कामं मी तुमची करून देणार. मी असा तसा मोकळा बसणार नाही. फक्त तुमच्या लोकांनी सतत माझा पिच्छा पुरवायचा. मी दर आठवड्याला सर्किट हाऊसला असतो किंवा काउन्सिल हॉलला असतो पुण्यामध्ये. त्याच्यामुळे अधिकारी बोलवणं मला सोपं जातं. आणि मंत्रालयात दर आठवड्याला 4 दिवस असतो सकाळीपासून संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे केव्हाही अशा पद्धतीचे सार्वजनिक कामाचा पाठपुरावा म्हणजे विचारपूस करायला या. मी दिलीप मोहिते आणि दिलीप वळसे पाटील आता लवकरच बरे होतील. त्याच्यानंतर तुमचा 12 गावांचा प्रश्न स्वतः देवेंद्रांनी कबूल केलेलंच आहे. काय मेघना? त्याच्यामुळं ते काही आपली अडचण नाही. देवेंद्रजी त्याला मंजुरी देतील. आणि तुमच्यासमोर बोलणारा अजित पवार त्याच्या हातात शासनाची तिजोरी आहे. ती तिजोरी उघडून त्याला जे काही नियमांनी रक्कम लागेल ती रक्कम आम्ही त्या ठिकाणी देऊ. पण तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. हा ते आपण मी काही टाकायला जायचं गाडगेला पोहायचं ते आपला धंदा नाही. आपलं रोखोक आहे. त्याकरता आम्ही तुम्हाला मदत करू. समोरची मदत करू शकणार नाही. शिवाजीराव पाटील पण एक कामाचा माणूस आहे. आमचे नरेंद्र मोदी साहेब तर विकास पुरुष आहे. जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता ते आहेत. त्या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका. आम्ही कसा निधी आणायचा आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम करत असल्यामुळं जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता मोठा निधी आणायचं काम आम्ही केंद्राकडनं करू. आम्ही राज्याकडनं देखील तुम्हाला त्या बाबतीमध्ये मदत करू. अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व माझ्या केंदूरकरांना आणि पंचक्रोशीतील जमलेल्या तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींना मी करतो. अजिबात भावनिक होऊ नका. भावनिक होणे प्रश्न सुटणार नाही. तसेच भिजत पडतील तसेच बाजूला पडतील. ही गोष्ट आपण सगळ्या 12 गावांनी पण लक्षात ठेवा. आणि बाकीचे जे काही निवेदन आहेत त्याच्याबद्दल योग्य पद्धतीची कारवाई ही आचारसंहितेच्या नियमाचं तंतोतंत पालन करून त्या ठिकाणी सोडवली जाईल हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर निवडणुकीमध्ये अजिबातच भावनिक होऊ नका. देशाचं नेतृत्व कुणी करायचं यासाठी असलेली ही निवडणूक म्हणतच आतापर्यंत पवार घराण्यामध्ये नेमकं काय काय झालं त्याबद्दलचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा अजित पवार या सभेमध्ये देताना पाहायला मिळतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.